नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण FYBAच्या तिसरं प्रकरण मूलभूत बोधात्मक प्रक्रिया बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेस याचा अभ्यास करणार आहोत. यामधला पहिला जो टॉपिक आहे वेदन, संवेदन, संवेदनाचे स्वरूप आणि संवेदनिक समाकृतीवादी सिद्धांत याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला जाणून घेऊया वेदन म्हणजे काय. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारची वेदनेंद्रिय असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेदनेंद्रियांमध्ये नाक, कान, जीभ, त्वचा आणि डोळे यांचा समावेश होतो. या 5ही वेदनेंद्रियांकडून म्हणजेच पंचेंद्रियांकडून आपल्याला सभोवतालच्या जगाची माहिती मिळत असते. आणि ह्या सभोवतालच्या जगाची माहिती जेव्हा आपल्याला वेदनेंद्रियांकडनं मेंदूपर्यंत पोहोचवली जाते त्याला वेदन असं म्हणतात. वेदन म्हणजे अशा काही ठराविक प्रक्रियांचा संच आहे जो व्यक्तीला आजूबाजूचे जग समजून घेण्यास मदत करतो. वेदन ही एक मूलभूत प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपल्याला सभोवतालची जाणीव होते. बाह्य जगाच्या जाणीव व्यक्तीला करून देण्याचं काम हे पंचेंद्रिय करत असतात आणि त्यामुळे ह्या वेदनिक प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. तुम्ही या ठिकाणी बघतातच आहात. वेदन, उत्तेजन, संवेदन, संवहन, भावार्थ आणि प्रतिक्रिया या सर्व गोष्टी यामध्ये येत असतात. आता पुढचा घटक आहे तो म्हणजे संवेदन. आता संवेदनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वर एक सूत्र दिलेलं आहे. हे सूत्र पहा बरं काय आहे. हे सूत्र आहे वेदन अधिक अर्थ बरोबर संवेदन. वेदन अधिक अर्थ बरोबर संवेदन. थोडक्यात काय, जेव्हा वेदनाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा संवेदन घडून येतं आणि म्हणून संवेदनाला खूप महत्त्व आहे. संवेदन हे जगाशी जोडणारी पहिली पायरी आहे. संवेदन काय आहे? जगाशी जोडणारी पहिली पायरी आहे आणि त्यामुळे बाह्य जगाची माहिती आपल्याला मिळत असते. या माहितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं दिसून येतं की संवेदनाचं स्वरूप जाणून घेण्याची गरज आहे. आपण मागे पाहिलं की वेदनेंद्रियांमुळे आपल्याला बाह्य जगाची माहिती मिळते, परंतु जर त्याला हा अर्थ प्राप्त झाला नाही तर त्या माहितीचा काहीच उपयोग नाही. म्हणून मेंदू जशी माहिती मेंदूमध्ये संग्रहित असते त्याप्रमाणे त्या उद्दीपकाचा अर्थ लावतो आणि ही संवेदनाची प्रक्रिया पूर्ण होते. अर्थ लावण्याचं मोठं काम हा संवेदनाचा घटक करत असतो. वेदनेंद्रियांकडनं विविध प्रकारची जेव्हा माहिती येते तेव्हा त्या माहितीला जसंच्या तसं न स्वीकारता त्यावर संस्करण करण्याचं काम या संवेदन प्रक्रियेमध्ये होत असतं. संवेदन प्रक्रियेशी निगडीत संवेदनिक समाकृतीवादी सिद्धांत हा महत्त्वाचा आहे. संवेदनिक समाकृतीवादी सिद्धांत ज्याला गेस्टॉल्ट थेअरी असं देखील म्हणतात. गेस्टॉल्ट थेअरी म्हणजे काय हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आता व्यक्तीला एखादा भाग, एखादी गोष्ट समजून घेत असताना त्याचा एकत्रित अर्थ लावण्याची सवय असते आणि त्यामुळे
हा एकत्रित अर्थ पाहण्याचं काम हा गेस्टॉल्ट सिद्धांत करत असतो. हा सिद्धांत वर्दायमर आणि कोहलर व कोफका या जगप्रसिद्ध जर्मन मानसशास्त्रज्ञांनी मांडला आहे. आणि ह्या वर्दायमर, कोहलर आणि कोफका या मानसशास्त्रज्ञांना गेस्टाल्ट विचारधारा प्रचार मानसशास्त्रज्ञ असं म्हणत असत. या मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की एकत्रितपणे बाहेरच्या घटकांना पाहायची आपल्याला सवय असते आणि त्यावरून त्या एकत्रितपणे जगाला समजून घेण्याच्या सवयीमुळे आपल्याकडे काही एकत्रितपणे समूह निर्माण झालेले आहेत. आता ह्या समाकृतीवादी सिद्धांतामध्ये काही उपघटकांचा समावेश होतो, तो आपण पुढे पाहणार आहोत. आता हे बघा, या ठिकाणी सांवेदनिक समाकृतीवादी सिद्धांताची प्रमुख तत्व दिलेली आहेत. या ठिकाणी आपण ह्या 6 तत्वांचा प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. असे अनेक तत्व आहेत, परंतु FYBAच्या लेव्हलला आपल्याला फक्त ही तत्व जाणून घेण्याची गरज आहे. पहिलं आहे समानता, लॉ ऑफ सिमिलॅरिटी. आता लॉ ऑफ सिमिलॅरिटी, समानता हा घटक अभ्यासत असताना असं दिसून येतं की समानता तत्वानुसार उद्दीपक समूहातील समान उद्दीपके एकत्र लक्षात घेतली जातात. आता आपण पाहिलं आहे की ह्या आकृतीमध्ये ऑरेंज व ब्ल्यू अशा 2 रंगांचे टिपके आहेत. तर आपण काय असा विचार करू, हे ऑरेंज कलरचे 9 टिपके आहेत, हे निळ्या रंगाचे 9 टिपके आहेत आणि पुन्हा हे ऑरेंज रंगाचे 9 टिपके आहेत. म्हणजेच काय, एकत्रितपणे याचं संवेदन होत असताना आपण त्या रंगांना महत्त्व दिलेलं आहे आणि त्यानुसार त्याचं संवेदन झालेलं आहे. दुसरं तत्व आहे जवळीकता किंवा जवळीक, प्रॉक्सिमिटी. ह्या तत्वानुसार उद्दीपक समूहातील जवळ असणारी उद्दीपके एकत्र लक्षात घेतली जातात. जसं की या ठिकाणी आपल्याला जसं दिसून येतं, एक पिवळ्या रंगांचा हा समूह आहे आणि हा फिक्कट हिरव्या रंगांचा समूह आहे. आपण काय केलं, यांना एकत्रित संवेदन करण्याऐवजी मध्ये जो थोडा रेष आहे, गॅप आहे, याचा आधी विचार केला आणि हे पिवळ्या रंगाचे 9 आणि हे फिक्कट हिरव्या रंगाचे 9 असं आपल्याला एकत्रितपणे संवेदन झालं. तिसरा प्रकार आहे संगतता. आता ह्या संगततेचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येतं की याला सातत्याचे तंत्र किंवा तत्व असंही म्हणतात. ज्या उद्दीपकांमध्ये एका प्रकारचे सातत्य असते त्यांचे संवेदन देखील एकसंगपणे होते. उदाहरणार्थ, वरची बाणांची रेषा बघितली तर सगळे बाण वरच्या दिशेला वळलेले आहेत व खालच्या रांगेतली सर्व बाण हे खालच्या दिशेला वळलेले आहेत. असं दोन्ही आकृत्यांचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे संवेदन होत असतं. आता पुढचा आहे पूर्तता. आता ह्या पूर्तता तत्वाचा आपण विचार केला तर असं दिसून येतं की ह्या तत्वानुसार आपण एखादे अपूर्ण चित्र पूर्ण स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करतो. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, इथे हा निळ्या गोलचा एक चौकोन तयार केला आहे, पण ऍक्च्युली हा चौकोन आहे का? या ठिकाणी एक निळा बिंदू हवा होता, या ठिकाणी एक निळा बिंदू हवा होता, मग तो चौकोन झाला असता. असं अपूर्ण चित्र जरी दिसत असलं तरी सुद्धा आपण त्याला एकत्रितपणे संवेदित करत असतो.
आता आपल्याला असं दिसून येईल की समजा आता ह्या रेषा काय आहेत, इथे आपल्याला दिसून येतं की या आकृतीमध्ये फक्त 3 रेषा आहेत, पण प्रत्यक्षात या 3 आहेत का? नाही. तर आपल्याला ह्या आकृतीचं संवेदन होत असताना ए असं संवेदन होत असतं. प्रत्यक्षात हा ए नाही आहे. आपल्याला दिसतंय की ह्या रेषा जोडल्या गेल्या नाहीये, तरी सुद्धा आपल्याला याचं संवेदन ए असं होतं. या इंग्रजी अद्याक्षराचं ए हे ह्या आकृतीला समजण्याचं कारण काय आहे? पूर्तता तत्व. आता पुढचं आहे समग्रता तत्व. या समग्रता तत्वानुसार आपल्याला असं दिसून येतं की हे समग्रता तत्व व्यक्तीला एकमेकांशी जोडण्यासाठी महत्वाचं असतं. या महत्वाच्या तत्वानुसार मानव हा उद्दीपक समूहातील जवळ असणारी उद्दीपके एकत्र लक्षात घेतो. आता यामध्ये आपल्याला असं दिसून आलं आहे की ह्या 3 रांगा आहेत चौकोनांच्या, यांचं असं एकत्रितपणे आयताकृती संवेदन होण्यापेक्षा आपल्याला असं संवेदन होते की या ठिकाणी 5 प्रकारचे चौकोन आहेत, खालच्या रांगेत पुन्हा 5 प्रकारचे चौकोन आहेत आणि त्याच्या खालच्या रांगेत 5 प्रकारचे चौकोन आहेत. म्हणजे काय? साध्या आणि सुसंगत स्वरूपातील माहिती आपलं मानवी मन हे एकत्र करत असतं. आणि आता सगळ्यात महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे आकृती आणि पार्श्वभूमी. आकृती आणि पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी पाहिलं आपण हे चित्र तर ते फुलदाणीसारखं पण दिसतं आहे, आणि त्याचबरोबर नीट निरीक्षण करून पाहिलं तर इथे 2 व्यक्ती एकमेकांकडे पाहत आहात असं वाटतं. जेव्हा आपण ह्या चित्रातला पांढरा भाग पाहतो आणि हा भाग पाहतो, तेव्हा असं दिसून येतं की 2 व्यक्ती एकमेकांकडे पाहत आहेत. आणि जर काळ्या भागाकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला काय दिसून येतं की हे एक फुलदाणी असावी. म्हणजेच वस्तूच्या पार्श्वभूमीनुसार, पृष्ठभूमीनुसार, बॅकग्राऊंडनुसार आकृतीचं संवेदन बदलत असतं. हे खूप महत्वाचं तत्व आहे. उदाहरणार्थ आपण गाणे ऐकतो. एखादं गाणं ऐकत असताना आपण लगेच त्या सिंगरचा, त्या गायिकेचा, गायकाचा आवाज ओळखतो आणि सांगतो की हे लता मंगेशकर यांचं गाणं आहे. पण ते गाणं उठावदार का झालं? तर त्याशी संबंधित असणाऱ्या म्युझिकच्या बॅकग्राऊंडमुळे. म्हणजेच काय? तर बॅकग्राऊंडमुळे ही फिगर, ही आकृती, ते गाणं जास्तीत जास्त उठून येतं. हे आपले आहेत संवेदनिक समाकृतीवादी सिद्धांताचे प्रमुख तत्व. धन्यवाद. मनमानस या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय.
धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.